स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। नदीपलीकडील 7 गावांना जोडणाऱ्या नोरसेवाडी औरवाड नवीन पुलावर टाटा कंपनीच्या ट्रकनं हिरो होंडा दुचाकीस्वाराला पाठीमागून जोरदार धडक दिल्यानं झालेल्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला। दुचाकीस्वार उत्तम भगत वय 57 राहणार लोकूर तालुका कागवाड कर्नाटक असं मृत व्यक्तीचं नाव आहे। मयत भगत यांच्या पत्नी नंदा भगत वय 48 या गंभीर जखमी झाल्या। त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय। याबाबतची वर्दी संदीप उत्तम भगत यांनी कुरुंदवाड पोलिसात दिली असून पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल करून ट्रक चालकाला ताब्यात घेतलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी, कर्नाटक येथील उत्तम भगत आणि त्यांची पत्नी नंदा भगत हे दोघे पती पत्नी शिरोळ येथील नातेवाईकांच्या रक्षा विसर्जनासाठी आले होते। सकाळी 11 नंतर रक्षा विसर्जनाचा नंतर त्या परत आपल्या लोकूर गावी हिरो होंडा मोटरसायकल क्रमांक K23V1456 या दुचाकीवरून नोरसेवाडी औरवाड पुलावरून परत जात असताना पाठीमागून येणाऱ्या टाटा कंपनीच्या ट्रक क्रमांक K23B4244 या ट्रकनं भगत यांना जोरदार धडक दिल्यानं दुचाकीस्वार उत्तम भगत हे रस्त्यावर कोसळले आणि त्याच्या डोक्याला जबर मार लागल्यानं ते जागीच ठार झाले। तर मागे बसलेल्या त्याच्या पत्नी सौ नंदा या गंभीर जखमी झाल्या। उत्तम भगत यांचा मृतदेह पाहून पत्नीने केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणार होता। अपघातानंतर ट्रक चालक अपघात ठिकाणी न थांबता तसाच ट्रक घेऊन पळून जात असताना औरवाड येथील तरुणांनी ट्रकचा पाठलाग करून कवटेगुलंदमध्ये ट्रक आणि ट्रक चालक बाशू अल्लाबक्ष सनदी राहणार गणेशवाडी तालुका शिरोळ याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिला। दरम्यान ट्रक मालक कागवाड येथील असून ट्रक चालक सनदी हा शिरोळ तालुक्यातील गणेशवाडी इथला आहे। अपघातामुळे नोरसेवाडी औरवाड पुलावर वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती। यावेळी ग्रामस्थांनी वाहतूक सुरळीत केली। घटनास्थळी कुरुंदवाड पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कुरुंदवाड रुग्णालयात पाठवण्यात आला। अधिक तपास कुरुंदवाड पोलीस करतात।